मंडळी, फिल्म इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या. रविवारी 13 जुलै रोजी पहाटे त्यांनी हैदराबादमधील फिल्मनगर येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कोटा श्रीनिवास राव हे 83 वर्षांचे होते आणि अवघ्या 3 दिवसांपूर्वीच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. पण मंडळी, अभिनेते कोटा श्रीनिवास हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं म्हटलं जातंय आणि यामुळेच त्यांचं निधन झाल्याची बातमी मिळते. ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास यांच्या निधनाने संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसलाय. त्यांनी आजपर्यंत अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या. ते 4 दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते. फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 750हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. तसंच तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. मंडळी, कोटा श्रीनिवासराव यांनी केवळ अभिनयातच नाही, तर त्यांनी राजकारणात सुद्धा आपलं नशीब आजमावलं होतं. ते भाजपचे माजी आमदार होते. 1990च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर 1999 मध्ये विजयवाडा पूर्व येथून ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते. तसंच फिल्म क्षेत्रात येण्यापूर्वी कोटा श्रीनिवास हे बँकेतही काम करत होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल कोटा श्रीनिवास यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अभिनेते कोटा श्रीनिवास यांना भावपूर्ण श्रद्धांजली.